त्रिविध रोग आग्नेय पित्तज, सौम्य कफज, वायव्य वातज। सामान्यतः आपण वात पित्त कफ असे रोग सांगतो, दोष आहेत। मग हा क्रम लक्षात ठेवायचा आहे। आग्नेय पित्तज, सौम्य कफज, वायव्य वातज। त्याप्रमाणे द्विविध मानस रोग आहेत, राजस आणि तामस। व्याधीचे पर्याय: व्याधी, आमय, गद, आतंक, यक्ष्मा, ज्वर, विकार, रोग। हे महत्त्वाचं आहे। व्याधीचे पर्याय: व्याधी, आयम, गद, आतंक, यक्ष्मा, ज्वर, विकार आणि रोग। याच्यावर MCQ क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। व्याधीचे पर्याय आणि निदानचे पर्याय कन्फ्यूज होतात, त्यामुळे हे पाठ करायचे आहेत। त्यानंतर पाहू आपण निदान पंचक। निदान पंचकमध्ये काय आहे? तस्योपलब्धी निदानम पूर्वरूपलिंगो उपशय संप्राप्तितः। रोगाचे ज्ञान 5 प्रकारांनी होते, त्यालाच निदान पंचक असे म्हणतात। रोगांचे ज्ञान 5 प्रकारांनी होते म्हणून त्याला निदान पंचक असे म्हणले आहे। रोगांचे ज्ञान 5 प्रकारांनी होते। कुठले आहेत ते 5 प्रकार बघू। हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय आणि संप्राप्ती। हे लक्षात ठेवायचे। हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय आणि संप्राप्ती। आता याच्यामध्ये आपल्याला फास्टमध्ये काय होऊन जातं? उपशय, अनुपशय, संप्राप्ती असं नाही, उपशय आहे याच्यामध्ये आणि संप्राप्ती। त्यामध्ये हेतू, तत्र निदानम कारणाभ्युत्तमग्ने। निदान म्हणजे कारण किंवा हेतू। खूप सोपं आहे। निदान म्हणजे कारण किंवा हेतू। हेतू निदान। पूर्वरूप म्हणजे पूर्वरूपम प्रागुत्पत्ती लक्षणम व्याधे। रोग उत्पन्न होण्यापूर्वी जी लक्षणे प्रकट होतात त्यांना त्या रोगांची पूर्वरूपे असे म्हणतात। रोग उत्पन्न होण्यापूर्वी, पूर्वरूप। आता रूप म्हणजे बघा काय? प्रादुर्भुक्तम लक्षणम पुनर्लिंगम। व्याधीची लक्षणे जेव्हा व्यक्त होऊन स्पष्ट दिसतात त्यावेळी त्यास रूप असे म्हणतात। व्याधी व्यक्त होऊन त्याच्यानंतर जी लक्षणे दिसतात त्याला रूप असे म्हणतात। आता रूपचे पर्याय बघायचे। लिंग, आकृती, लक्षण, चिन्ह, संस्थान, व्यंजन। आता हे महत्त्वाचे आहेत रूपचे पर्याय। लिंग, आकृती, लक्षण, चिन्ह, संस्थान, व्यंजन। उपशयाबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू।